श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो। अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे। स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात। अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत। परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे। या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते। अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते। गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते। अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते। मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा। आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे। तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी। मंडळी, स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी। स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी। धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी। एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी वेळ चुकू नये। त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, देवासमोर दिवा लावावा, स्वामींना दिवा अर्पण करावा। त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी। शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे। अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालेल। यानंतर स्वामींची मानस पूजा करावी। तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे। याचे 21 अध्याय आहेत। दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल। पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी। यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा। तसेच किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा। एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावे। शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी। शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी, खंड पडू नये। काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी। तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा। ही सेवा करताना निशंक मनाने करावी, कोणताही किंतु मनात ठेवू नये। मंडळी, श्री स्वामी समर्थ नामस्मरण साधनेच्या पायवटेने जेव्हा एखादा स्वामी सेवेकरी चालतो तेव्हा तो किंवा ती आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतो किंवा करते या कृतीने अनेकदा फुशारून जाण्याची शक्यता असते। आपण कुणीतरी मोठे नामजप साधक आहोत, श्री स्वामींचे श्रेष्ठ ज्येष्ठ सेवेकरी आहोत असे वाटू लागते। यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो। हा ताठा वृत्ती, कृती, वाणीतून व्यक्त होते। इतरांबद्दल अकारण तुच्छतेची, कमीपणाची भावना निर्माण होते। इतरांच्या नामसाधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती बनते। यातूनच स्वतःचा नामजप साधनेकडे दुर्लक्ष होते। हे टाळावे। येथेच उपासकाचा अथवा सेवेकऱ्याचा घात होतो। या उपासनेची अंतर्ज्ञानाकडे जाणारी वाटचाल स्वतःसाठी असते। ती आपण उपासक आहोत असे दाखवण्यासाठी अथवा हुशारकीने इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी नसते। म्हणून कितीही साधना अथवा उपासना झाली अथवा केली तरीही सद्गुरूंकडून स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन करू नये। अपवादात्मक स्वरूपात मार्गदर्शन करावयाचे झाल्यास श्री स्वामी समर्थच करते करविते आहेत। आपण फक्त वाढप्याचे अथवा पोस्टमॅनचे काम करणारे आहोत अशी विनम्र भावना त्या मार्गदर्शनामागे असावी। मी हे केले, मी ते केले, हे माझे, ते माझे, मी असा, मी तसा, हे मी काहीही करू शकतो, मला अशक्य काहीही नाही असा अहंभाव, मीपणाची भावना श्री स्वामींच्या उपासनेत अपेक्षित नाही। ही भावना उपासकाच्या उपासना हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करते। उपासनेचे मूळ खराब करणारी गोष्ट आहे। त्यामुळे उपासना करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही। उपासनेच्या वाऱ्या अथवा फेऱ्या मात्र चालू असतात, पदरी लाभ मात्र शून्य। उलट अशा अहंभावी दिखाऊ उपासनेने काळ, वेळ, श्रम, वित्त इत्यादी अनेक गोष्टींचा अपव्यय होतो, ऱ्यास होतो। यासाठी साधनेतील या धोक्यावर पुढील उपाय करून पाहावेत। श्री स्वामी समर्थ नाम उपासना स्वीकारल्यावर अतिशय शांत मनाने प्रपंच म्हणजे काय, तो आपण कसा करतो, कसा करावा, त्यात आपली कर्तव्ये काय याचा आढावा उपासकाने त्रयस्थपणे सतत घेत राहावा। थोडक्यात म्हणजे स्वतःचे आत्मचिंतन करावे।
आपण आपल्याला प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधावीत. टीव्ही रोज पाहिलाच पाहिजे का? पत्ते कॅरमसारख्या खेळात वेळ दवडलाच पाहिजे का? वायफळ अनावश्यक गप्पा मारल्याच पाहिजेत का? सर्वांचा जीवनाची उभारणी करताना किती उपयोग होतो यासारखे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारावेत. उपासनेसंबंधी आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करावे. त्यातून आत्मबोध करून घ्यावा. स्वतःची पायवाट स्वतःच तयार करून त्या पायवाटेने चिवटपणे चालण्याचा म्हणजे श्री स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, काही साधक सेवेकरांच्या मनात असाही विचार येईल की चांगले खाऊच नाही का? उत्तम कपडे दागदागिने वापरूच नाहीत का? टीव्ही पाहूच नाही का? रेडिओ अथवा टेप रेकॉर्डरची गाणी कार्यक्रम ऐकूच नाहीत का? पत्ते कॅरम अथवा अन्य खेळ खेळू नाहीत का? गप्पा टप्पा मारूच नाहीत का? यात काही गैर आहे का? तर एक गोष्ट ध्यानात ठेवावी. या सर्व बाबींना अध्यात्म अथवा उपासना मनाई करत नाही. फक्त याचा अतिरेक करून स्वतःची शरीर प्रकृती आर्थिक बाजू किंवा अर्थार्जन करण्याचे साधन इकडे दुर्लक्ष करणे गैर आहे, एवढाच याचा अर्थ. पण अनेकदा उपासक भक्त सेवेकरी बंधू भगिनींच्या अध्यात्मातील इष्ट देवदेवताबाबत त्यासाठी करावयाच्या उपासनेबाबत भान सुटते. अन्य अनेक कारणाने आलेले अपयश दुःख यातना आदींचा वास्तव करणाऱ्यांच्या मुळाशी न जाता आपण देवाला जबाबदार ठरतो. काही बाबी देवावर ढकलून मोकळे होतो. बऱ्याच काही बाबतीत देवाचे निमित्त पुढे करतो. पण हे सर्वथा चूक आहे. हे केवळ हिंदू धर्मियांमध्येच नाही तर इतर धर्मियांमध्ये सुद्धा असते. फक्त देवदेवता भिन्न असतात इतकेच. परंतु या अशा विचारसरणीचे आणि कृतीचे उपासक रूपी वृक्षाची मुळेच आपण खराब करतो. याचे ज्ञान आणि भान आपणास राहत नाही हेच खरे. दंगे धोपे करायला निमित्त हवे म्हणून निमित्त देवाचे. स्वार्थ साधायला लपवायला कारण हवे म्हणून निमित्त देवाचे. चोचले पुरवण्यासाठी निमित्त हवे म्हणूनच निमित्त देवाचे. सर्व काही झटकून मोकळे होता यावे म्हणून निमित्त देवाचे. टाळायचेच असते बरेच काही म्हणून निमित्त देवाचे. उपासना करणारे असे काही उपासक भक्त कारण मीमांसा न शोधता अथवा करता देवालाच वेठीस धरतात, देवालाच दोष देतात. हे सर्वथा चुकीचे आहे. श्री स्वामींनाही अशी वृत्ती प्रवृत्ती मानसिकता मुळीच आवडत नाही. हे उपासकाने लक्षात ठेवावे. कारणांचा वेध आणि शोध घेत उपासनेची मुळे कशी निरोगी सशक्त रसरशीत राहतील हे पाहावे हीच अपेक्षा. उपासनेबरोबरच स्वतःच्या दररोजच्या जीवनात समतोल वृत्तीने वागल्यास शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक स्वास्थ्य लाभेल. ताणतणाव रोगराई कलह आदी प्रकार बंद होतील. उपासनेची चिंतन मननाची बैठक पक्की होईल. जीवन व्यवहार सुरळीत होतील. यासाठी अर्थातच थोडा वेळ लागेल. धीर धरारे धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी या संतवचनाचा निश्चितच प्रत्यय येईल. या ठिकाणी एक गोष्ट संक्षिप्त स्वरूपात सांगावीशी वाटते. फार पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा एका युवकाजवळ पेटलेला कंदील होता. त्याला एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे होते पण रात्र झाली. काळोख दाटला. हातात उजेड देणारा कंदील असलेला तो युवक काळोखाच्या भीतीने दुसऱ्या गावी जाण्याची वाट दिसणार नाही या चिंतेने एका झाडाखाली विसावला. दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते पण कसे जाणार? तो हातात कंदील घेऊन विचार करीत बसला. तेवढ्यात तेथे जवळच्या झोपडीतील वृद्ध म्हातारी आली. तिने कंदीलधारी त्या युवकास विचारले, का रे बाबा का थांबलास? तरुणाने उत्तर दिले, आजी रात्र झालेली आहे ग. काळोख दाटलेला आहे. वाट दिसत नाही. मी पुढे कसा जाऊ? मला वाट कशी दिसेल? त्यावर ती म्हातारी म्हणाली, अरे तू खुळा की काय? तुझ्या हातात उजेड देणारा कंदील आहे. एक एक पाऊल कंदिलाच्या प्रकाशात पुढे टाक. कंदिलाच्या प्रकाशात तुला तुझी वाट दिसेल. त्या वाटेने चालत राहा. तू तुझ्या इच्छित स्थळी निश्चित पोहोचशील. म्हातारीच्या या उपदेशाने कंदीलधारी तरुणाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो उठला आणि स्वतःच त्याची वाट शोधत कंदिलाच्या प्रकाशात चालू लागला. हेच श्री स्वामी उपासनेचे मुख्य मूळ आहे. तुझा तूच घड, तुझा तूच वाढ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. हे उपासना सूत्र लक्षात ठेवावे. मनात हृदय सिंहासनावर राजाधिराज योगीराज लीलाधारी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोमन स्थापना करावी. प्रकाशदायी कंदील त्यांच्या किमान नामस्मरण उपासनेला लागावे. उपासनेच्या तीव्र इच्छेने उपासनेचा मार्ग सापडत जाईल. पुढे पुढे हाच उपासना मार्ग अधिक सुस्पष्ट सुखकर आणि सोपा होत जाईल. विचारपूर्वक श्रद्धायुक्त प्रयत्नच उपासनेची वाट दाखवतील. असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे या उक्तीची प्रचिती येईल. उपासनेच्या मुळात
सावधानता, सातत्य, मनोनिग्रह आणि रसाळपणाचे खतपाणी घातल्यास उपासकास निश्चितच अतिशय मधुर रसाळ फळे मिळतील. पण हे साध्य करण्यास धीर धरावा लागेल. पी हळद हो गोरी असा झटपट मामला उपासनेत तो नसावा. येथे नमूद केले पाहिजे की बहुसंख्यांना झटपट काहीही खटपट न करता फायदा हवा असतो. श्री स्वामींचे स्मरण करताच, त्यांची थोडीशी उपासना करताच त्यांनी मनोकामना पूर्ण करावी ह्याची घाई तातडी अनेकांना झालेली असते, परंतु त्यातून अंतिमता काहीही साध्य होत नाही. म्हणून उपासना निखळ, सरळ, सात्विक आणि अवडंबर विरहित असावी. मनीचा भाव तोच देवा ठाव हे उपासनेचे मूळ सूत्र आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. साधक हा वृत्तीने उदास असावा, म्हणजे षड्रूपी विरहित असावा. त्याला संसार प्रपंचात राहूनही त्याची आसक्ती नसावी. त्याने अतिरिक्त निद्रेस जिंकावे. आहार सात्विक व मर्यादित असावा. त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करू नये. थोडक्यात म्हणजे उपासकाने जेथे जेथे मन गुंतून अथवा गुरफटून राहील ते सर्व निश्चयपूर्वक टाळावे. परमार्थ आणि प्रपंच याचा योग्य तो विवेक समतोल साधित राहावा. मनी नाही भाव देवा मला पाव या सूत्रास उपासनेत अजिबात थारा नाही. भक्ती विरहित उपासनेचे केलेले अवडंबर, मांडलेला थाटमाट, षोडशोपचारे केलेला झगमगाट हे सारं आंतरिक भक्तीशिवाय निरुपयोगी ठरतं. याचा अर्थ उपासनेमध्ये पूजे अर्चेत धूप, दीप, नैवेद्य, वस्त्र, अलंकार आदींचा थाटमाट करू नये असे नाही. वातावरण निर्मितीसाठी ते ठीक आहे, परंतु याशिवाय उपासना करता येणारच नाही असा अट्टाहास करू नये. मंडळी, प्राधान्य उपासनेला द्यावे. थाटमाट नंतर. आळस, चालढकल, अकारण उपासनेत खंड, अनियमितता इत्यादी उपासनेच्या मुळाशी कीड आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त करणे म्हणजे उपासनेचा वृक्ष सशक्त करण्यासारखे आहे. उपासनेबाबत अनेक सल्ले दिले जातात, मतमतांतरे व्यक्त केली जातात. तेव्हा अपरिपक्व साधक बहकण्याची, चुकीच्या वाटेने दिशेने जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या उपासनेमुळे मूळ काळजीपूर्वक सतत विवेकाने तपासून घ्यावे.